दिलीप आहे का? अच्छा, दिलीप पाटील, माफ करा, दिलीप पाटील आहेत. तर दिलीपजी पाटील आणि बिरजू भगत सर हे दोन तटस्थ पंच कार्यभार सांभाळतील. काही कारणास्तव आकाश सिंग सर ऑन द वे आहेत, अगदी काही क्षणातच ते इथे पोहोचतील. तर हे दोन चाणक्य पंच सध्या तरी दिलीप पाटील सर हे आपल्याला सहायता म्हणून, सहाय्यक म्हणून हातभार सांभाळतायत. तर इथे प्रारंभ होतोय. निखिल आलाय पहिल्या षटकातला, पहिला अजय आलाय का? अजय आलाय. तर आघाडीवीर म्हणून निखिल आणि हार्दिक. स्ट्राईक कडे हार्दिक, नॉन स्ट्राईक कडे निखिल. तर पहिला गोलंदाज अजय. नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत करतोय. मी रवी पाटील आणि माझ्या समोर हिंदीचे रविराज अलीबालीना आपल्या समोर येतोच. तर पहिला प्रारंभ होतोय अजयच्या हातून. पहिल्या षटकातला हा पहिला चेंडू. पहिला चेंडू भिरकावलाय. झेल किंवा बाहेर? झेल झेल झेल. पहिलाच गडी गारद होतोय. तो फ्लायटेट गेलेल्या चेंडूवर फटकवण्याचा प्रयत्न मात्र थोडी घाई झाली हार्दिकची. उसरी घेतलेला चेंडू बॅकफुटवर जाऊन पकड करण्याचा प्रयत्न मात्र टायमिंग करू शकला नव्हता. मात्र तिथे चाणक्य चतुर चलाग क्षेत्ररक्षक रोहित होता आणि त्याने झेल टिपला आणि पहिला हादरा बसला. थँक्यू. तर पहिल्या चेंडूवर भिरकावण्याचा प्रयत्न मात्र थोडीशी गफलत झाली होती. कारण ही वलियाचे षटक आहे, त्यामुळे 3 क्षेत्ररक्षक जे बाहेर आहेत त्याची नोंद घेणं अत्यावश्यक होतं. पण मात्र हिमांशूला ते, हार्दिकला ते थोडस कुठेतरी अंदाज आला नाही. पण इथे मात्र चाणक्य अजयच्या पहिल्याच चेंडूवर पहिली गडी गारद झाली ती जय संघाची. दुसरा चेंडू. ओ, हा चेंडू कदाचित खराब. यस, खराब. पंचू बिरजू सरांनी लगेच इशारा दिलाय आणि हिमांशू आणि आर्यन एक धाव जोडून ठेवली. शून्यातून विश्व निर्माण व्हावं त्या पद्धतीने एका धावेचा प्रारंभ झालाय पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर. हा पहिलाच नकारात्मक चेंडू होता. दुसरा चेंडू बॅकफुट जाऊन पंच केला पॉइंटच्या दिशेने. ओ, झेल होता. अगदी हातालाही जवळ 80% हातामध्ये आला होता असं वाटलं होतं, पण दिशा वेगळी होती. डाव्या साईडला बऱ्याचदा घेणं थोडंसं कठीण असतं आणि ते दीपूने मात्र प्रयत्न नक्कीच केला होता. पण एक मात्र धाव नक्कीच पूर्णत्वाला जाते. धावसंख्या 2 वर पोहोचली आहे. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2. पुन्हा एकदा चेंडू घेऊन जाईल अजय. पहिल्यांदा निखिल. व्हॉट अ कव्हर ड्राईव्ह. मस्त सुंदर रापचिक शॉट. सरळ सलसल कर सीमारेषा पार आला. पहिला सुंदर देखणा चौकार. थँक्यू. निखिलच्या पहिल्या चेंडूवर त्याने चौकार वसूल केला. आता मात्र अजय निघणार आहे चौथा चेंडू घेऊन. राईट ओव्हर द विकेट मारा करेल. आता मात्र थोडस धास्तावला असेल थोडासा. बऱ्याचदा चौकार षटकार लागल्यानंतर चेंडू गोलंदाज थोडासा चेंडू आखूड टप्प्याचा किंवा थोडासा साईड वर टाकतो. बघूया अजय कमबॅक करेल का या चेंडूवर. म्हटलं होतं बऱ्याचदा होतं प्रेशर होतं आणि ही सायकोलॉजी आहे. त्यामुळे काय याच्यात काय वेगळं केलं चूक केलं असं म्हणता येणार नाही. हे ओघानच येतं. महत्वाचं असतं ते की जो खेळाडू कमबॅक करतो, गोलंदाज असो किंवा क्षेत्ररक्षक असो किंवा फलंदाज असो. निघतोय पुन्हा एकदा चौथा चेंडू घेऊन अजयचा. हा चांगला, हा मस्त कमबॅक. याला म्हणतात कमबॅक. हलकी बॅटची कडा लागली होती असं वाटलं. चेंडू ओसडी घेतला, बाहेर निघाला, पण डॉट बॉल मात्र नक्की जातोय. त्यामुळेच की काय धावसंख्या 7 वर पोहोचले 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. 1 बाद 7. पुन्हा एकदा
अजितचा पुढचा चेंडू ओ हो मस्त चेंडू फ्लाईटनं अक्षरशः चकवलं निखिल सारख्या खंद्या फलंदाजाला. जेव्हा चेंडू फ्लाईट टाकतो तेव्हा अचूक टप्पा असणं गरजेचं असतं आणि ते होतं. कारण निखिल हा उभ्याने फटकावण्याचा प्लेस करण्याचा प्रयत्न मात्र सपशेल चुकला होता. 5 चेंडूची समाप्ती, धावसंख्या 7 वर, 1-7. शेवटचा चेंडू बुंद्यावर टाकण्याचा प्रयत्न, तोही चेंडू निर्धाव. वा भाई वा, सुंदर षटक म्हणता येईल. अवघा 1 चौकार लागला, बाकी 2 वाईट पडले, 1 विकेट पडला, 1 धाव पडली. एकंदरीत तो चौकारामुळे धावसंख्या 7 वर, 1-7 पहिल्या षटकाच्या समाप्ती नंतर. थँक्यू, धन्यवाद. तर पहिल्या षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या उभी राहिली ती 1-7. संत सुरुवात, धीमी सुरुवात, पण नक्कीच साई मल्हारच्या बाबतीत चांगली सुरुवात. चला, वेळ झाली आहे भाषा परिवर्तनाची. म्हणजे सहसमालोचक हिंदीचे रविराज इथे उपस्थित झालेले आहेत. या रविवार पुढच्या षटकाचं समालोचन करण्यासाठी माझ्या सोबत. शुक्रिया, धन्यवाद, आभार रवि पाटिल जी. तो यहाँ पर शुरू होने जा रहा है अगले ओवर का मुकाबला. क्योंकि गेंदबाज है निखिल. ओ, पहली गेंद उठाकर खेल दिया, समाना है बहुत बड़ा शॉट की. जी बिल्कुल, हमारे कमेंट्री बॉक्स में तकरीबन सबको बचार दे गेना है. और ये पहला बहला कर्रारा छक्का. कोणी मारला? निखिल ना, हार्दिक ने मारला, शुभम ने. अच्छा, शुक्रिया, धन्यवाद, आभार. शुभम ने आकर ही अपने इरादे स्पष्ट कर लिए कि मैं रुकने वाला नहीं है. रन संख्या घातक अंक पर, 13 पर. घातक ये उससे भी बढ़िया घातक है. बढ़िया शॉट, बैकफुट पर कर्रारा शॉट, 6 रन के लिए. थैंक यू. तो आक्रामकता देखिए, दोनों गेंदें हल्की सी, ज्यादा नहीं, हल्की सी खराब थी. जी हाँ, शॉर्ट ऑफ गुड लेन पर थी, और एक तो थोड़ा बैकफुट पर जाकर बहुत समय मिला. गेंद उछाल भरी थी, लेग स्टंप की तरफ जा रही थी. तो दोनों का एकदम सटीक निर्णय बड़ा शॉट का. सीधे बल्ले से शुभम के खाते में 2 छक्के लगातार. तीसरा पंच ये भी बढ़िया है, लेकिन फील्डर वहां पर मौजूद है. उत्तरी गड़बड़ हुई थी, लेकिन उसका परिवर्तन हुआ. 2 रन की सहायता से रन संख्या 21 तक पहुंच चुकी है. देखिए, कुल मात्र पहली ओवर पर केवल 7 रन थे और 1 विकेट था. लेकिन यहां पर अब तक 14 रन पड़े हैं 3 गेंदों पर. चौथी गेंद पड़ रही है गेंद. ये कमबैक हो सकता है, ये कमबैक निखिल का यकीनन हो सकता है. क्योंकि देखिए, मैंने अक्सर कहा है, जब कभी गेंदबाज को शुरू के वक्त में छक्का या फिर चौका लगता है तो अक्सर गेंदबाज थोड़ा बिखर जाता है, लेकिन कमबैक करे वही अच्छा गेंदबाज होता है. तो 4 गेंदों की समाप्ति के बाद रन से 21 पर 5 विकेट लेकर राइट मोर द विकेट. ये गेंद बढ़िया पंच, आउट ऑफ बाउंड्री लाइन, 6 रन. थैंक यू भाई. कूट का क्षमता किसे कहा जाता है? इसे कहा जाता है. देखिए, 3 लगातार इस ओवर पर, 5 गेंदों पर 3 छक्के और केवल 1 दुक्का, 1 डॉट. तो क्या बढ़िया बल्लेबाजी होती हुई शुभम आगास्कर द्वारा. एक और पंच, ये तो उससे भी ज्यादा बढ़िया है, खतरनाक है. वाह भाई वाह भाई वाह भाई वाह, यश वाह, क्या बढ़िया रोका.
यकीनन 5 रन कम से कम बचा है अपने कद का बिल्कुल सटीक प्रयोग 2 कर लिया और यकीनन 4 रन तो यकीनन बचा है। तो शुभम के खाते में और छक्का लगते लगते यश ने उसे रोका, लेकिन वहां पर अगर देखे तो कोशिश बेहतरीन थी, शानदार थी। तो कुल मिलाकर रन संख्या पहुंच चुकी है 29 पर। तो 2 ओवर की समाप्ति के बाद यानी 12 गेंदों की समाप्ति के बाद रन संख्या 15 के अनुरूप 29 तक पहुंच चुकी है। अच्छा खासा स्कोर माना जाता है, गिना जाता है। चले वक्त हो चुका है भाषा परिवर्तन का। तो मेरे मराठी के सहयोगी समालोचक आदरणीय रवि पटेल जी से निवेदन करना चाहूंगा, आइए अगले ओवर का विश्लेषण करने के लिए मराठी में रवि पटेल जी। धन्यवाद रविराज। एकंदरीत काय तर 2 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या उभी राहिली आहे ती मात्र 1/29. जसं आपण म्हणालात की 15 ची सरासरी जवळ राहिली आहे. पहिला चेंडू प्रणीतचा शेतीच्या षटकातला खूप फिरलाय पंचही फिरतात वळतात आणि लगेच आपल्या जमिनी समानांतर हात फैलावून सांगतात की हा खराब चेंडू आहे, नासका चेंडू आहे, घाणेरडा चेंडू आहे. हिमांशू आणि आयरनने एक धाव जोडली आहे, धावसंख्येला 30 नेऊन ठेवली आहे. आर्यन आणि हिमांशू जबरदस्त लेखनिक म्हणजे सोबतीला हा चेंडू पुढचा फ्लाइट अक्षरशः चकला होता निखिलने तगडा स्विंग केला होता चेंडू फळीचा, पण कसलाही संपर्क नाहीये. बाईचा इशारा येतात पंच. लगेचच बिरजू सरांचा धावसंख्या 1 ने वाढते, पोहोचते 31 वर. म्हणाल तर बघा अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत आणि येणाऱ्या 5 चेंडूंमध्ये घणाघाती फटकेबाजी होईल का? निश्चितच होईल, कारण तो फलंदाज आलाय ज्यानं तब्बल 3 षटकार 2 दुक्के खेचलेत ऑलरेडी. हा चेंडू आला एक मास्तर आपटा आला, गेला फाईन लेगच्या दिशेने चेंडू गेला सीमा रेषा बाहेर. सुंदर देखणा चौकार. धाव संख्या वेगानं पोहोचली 35 वर. शेवटची 4 चेंडू शिल्लक. काय करेल आता प्रणीतच्या या 3ऱ्या चेंडूवर? बघूया. शुभम फुलटॉस होता, फायदा उचलणार नाही तर काय करेल? सरळ भिरकावून दिला फायनलच्या डोक्यावरून सीमा रेषा षटकार. नाही हा चेंडू असा चेंडू नाही चालणार. शुभम हा घातक फलंदाज आहे, त्याला सटीक गोलंदाजी करावी लागेल. अजूनही 3 चेंडू आहेत. 4था चेंडू राईट मोर द विकेट. हे बात हेलिकॉप्टर उडवला, चेंडू गेला पलीकडे. इकडे षटकार. थैंक यू. देखने वाले देखेंगे रवि जी, आप जैसे कहते हो सुनने वाले सुनेंगे और समझने वाले समझेंगे. कारण आपल्याला वाटेल की षटकार लागला म्हणजे चेंडू खराब होता. नाही, मुळीच नाही. चेंडू खूप चांगला होता, पण टायमिंग, प्लेसमेंट आणि ताकद प्रचंड चांगली होती. गुगली, दॅट वॉज गुगली. आतमध्ये वळतोय चेंडू, झपकन घेतोय, वरती उठतोय. चेंडू ओळख न करताना फलंदाजाला खूप जोखमीचं असतं आणि ह्याच गुगलीमध्ये बऱ्याच जणांच्या गुगल्या उडतात. धावसंख्या 47 वर. बघू 50 होते का? शेवटचा चेंडू नाही झाली 48 होईल, जास्तीत जास्त 49 होईल का? चेंडू पडला. 1 टप्पा, 2 टप्पा, 3री धाव होईल का? बघूया. नॉन स्ट्राईकडे थ्रो, थोडीशी वाईट थ्रो, पण नाही. 2 धाव मिळतात. 2 धाव संघ धावसंख्या 49 म्हणजेच गाठायचं आहे अर्धशतक 50.
थँक्यू. चला कॉलेज बॉयज संगणक आपण या नाणेफेकीसाठी या. कॉलेज बॉयज संगणक पुढची लढत आपण आयोजक संघाबरोबर आहे, त्यामुळे कॉलेज बॉयज संगणक आपण उपस्थित असाल तर लगेच संपर्क साधा. तर आव्हान आहे 50 धावांचं. बघा 18 चेंडू आणि 50 धावा, खूप मोठं आहे. आदरणीय विनयजी बेटा आणि विनोदजी पाटील आपणास विनंती आहे की आपण मंचावर यावं. आदरणीय विनोदजी पाटील, विनयजी बेटा आपणास विनंती आहे की आपण मंचावर यावं. आपणास विनंती आहे. कटकट पाहिजे आपल्याकडे. बसा. अच्छा. तर विनोदजी पाटील आणि विनयजी बेटा यांचं मंचावर आगमन, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. तर 16.66 ची सरासरी म्हणजेच काय तर समीकरण प्रचंड कठीण आहे. प्रचंड हा शब्द यासाठी की या केलपट्टी या मैदानावर 10-12 धावा प्रति षटकामागे सहज होताना दिसतात, पण 16.66 म्हणजेच 16.5 पेक्षा जास्तची सरासरी राखण्यासाठी ज्या पद्धतीनं 12 चेंडूत, फक्त 12 चेंडूत 5 षटकार 1 चौकार खेळत शुभम आगासकरनं 41 धावा तडकावल्या होत्या. तोच हा शुभम आगासकर येतोय गोलंदाजीसाठी. म्हणजेच काय तर प्रणीत असो, रोहित असो किंवा निखिल असो, या तिघांनाही खेळावंच लागेल. काय घडेल काय बिघडेल हे सांगण्यासाठी म्हणजे सहसमालोचक हिंदीचे रविराज यांना निमंत्रण देतोय. या रविराज, पहिल्या षटकासाठी आपण सूत्रसंचालन अर्थात समालोचनासाठी रविराज. शुक्रिया, धन्यवाद, आभार. जैसे आपने कहा कि 16.66 का औसत प्रति ओवर का पहले ओवर की पहली गेंद, ओ भटकी गेंद है, ये शायद संभावना है बाहर गेंद या बिल्कुल वाइट बॉल का इशारा. खराब गेंद की यहां पर प्रारंभ हो चुका है, आरंभ हो चुका है और इसी के साथ यहां पर रनों का शुरुआत प्रारंभ हो चुका है. लेकिन पल्ला बहुत ज्यादा है, दूर है, दिल्ली बहुत दूर है, तो आक्रामकता के साथ साथ सूझबूझ की बल्लेबाजी की जरूरत. और ये फिर एक बार खराब गेंद का इशारा यहां पर आता हुआ बिरजू भगत द्वारा. यहां पर हिमांशु और आर्यन ने एक एक रनों को फिर जोड़ा, रनों को पहुंचाया 2 के स्थान पर. देखिए कोई गेंद नहीं लेकिन रन्स मिल रहे 2. फिर एक बार आरंभिक गेंदबाज तैयार होता शुभम, रोहित के लिए ये गेंद. इस बार बढ़िया संपर्क, शानदार टाइमिंग, प्लेसमेंट बेहतरीन, खूबसूरत, सीधे हाथ से खेला हुआ, सीधा लवन पर चौके के साथ अपना खाता खोला. टीम के लिए 4 रन जोड़े. कुल मिलाकर पहली गेंद की समाप्ति में रन संख्या 6 पर. बढ़िया टाइमिंग, बढ़िया प्लेसमेंट और शानदार फुटवर्क, शरीर का शानदार संतुलन. सीधे स्क्वायर लेग के सर के ऊपर से खेल दिया. अच्छी गेंद को सीधा 6 रनों के लिए. थैंक यू. तो यहां पर 2 गेंदों की समाप्ति के बाद रन संख्या 12 तक पहुंची. देखिए 16.66 का औसत है प्रति ओवर, 16.66 का औसत है प्रति ओवर के हिसाब से 2 गेंद पर 12 बन चुके. तीसरी गेंद, ओ एक और करा, लेकिन इस बार हाथ में है.
जी बिल्कुल, यहाँ पर सफलता, लालच बुरी बला। शुभम चलाक चतुर था, उन्होंने थोड़ा खींच लिया अपने हाथ को गेंदबाजी करते हुए, और रोहित ने उस बैकफुट पर जाकर पंच करने के प्रयास में सीधा कैच थमा दिया, और ये पहले विकेट का पतन। रोहित 3 गेंदों पर 10 रन का योगदान देकर कैच थमाकर आउट होकर पवेलियन में वापस। 3 गेंदों की समाप्ति में रन से किया, 1 विकेट खोने के बाद 12 पर। थैंक यू। तो यहां पर अगर मैच के बारे में कहा जाए तो पहले इनिंग में 50 का आंकड़ा छुआ था, मतलब 49 49 तक आंकड़ा छुआ था, और 50 का टारगेट दिया है जय संतोष माता ने सई मल्हार को। और उसी अंडर प्रेशर में शायद बड़े शॉट के प्रयास में रोहित जल्दबाजी कर बैठे, हालांकि गेंद हल्के से ऑप्शन से बाहर थी, उसे ऑन साइड में खेलने का प्रयास में गलत टाइमिंग कर बैठे, और 3 गेंदों पर पहला विकेट गिरा है। रन संख्या 12 है। अब जो कि नया बल्लेबाज है प्रणीत आ चुका है। मैं फिर एक बार आवाज देना चाहूंगा कॉलेज बॉयज की टीम के कप्तान, कृपया प्लीज आप टॉस लेने के लिए आइए। कॉलेज बॉयज के कप्तान प्लीज आप टॉस लेने के लिए तुरंत आइए। तो चलिए फिर एक बार मैदान में जाते हैं। शुभम लेकर चौथी गेंद, बाएं हाथ के बल्लेबाज प्रणीत, घातक बल्लेबाज के लिए बढ़िया गेंद, बाल बाल बचता हुआ प्रणीत अन्यथा प्ले डाउन होते और गिल्लियां उड़ जाती। बहुत ही सौभाग्यशाली बाल बाल बचते हुए गेंद हालांकि लुढ़क कर पहले की दिशा में गई, उस दरमियान 1 रन का मौका था, उसे ताड़ते हुए अपना अपना छोर दोनों बल्लेबाजों ने बदल लिया है। रन संख्या 13 इस अशुभ स्थान पर। क्रिकेट जगत में हालांकि इस मैदान पर बहुत बार ये 13 का आंकड़ा घातक साबित हुआ है, तो मैं तो ये कहूंगा कि आप प्लेसमेंट से सावधान से 1 रन जोड़ दीजिए, अब बाद में आक्रामकता स्वीकारिए। ये अगली गेंद, 5वीं गेंद, बढ़िया शॉट, घातक घातक घातक, अच्छा बाल बाल बचता हुआ पर खतरा होता है हमेशा इस 13 आंकड़े पर, हालांकि 1 रन से जरूर मिलता हुआ। रन संख्या 1 से बड़ी पहुंची, कुल मिलाकर 14 के स्थान पर। देखिए 5 गेंदों पर 14 रन पड़े। अब आने वाले 16.66 का औसत जो है, अगर इस अंतिम गेंद पर अगर 3 या 2 रन भी मिलते हैं तो भी एवरेज पा सकते हैं या निकाल सकते हैं पहले ओवर के दरमियान। लेकिन आक्रामकता से भरा हुआ ये बल्लेबाज है, तो प्रयास जरूर बहुत बड़ा करेगा, क्योंकि दायरे का ओवर है, केवल 3 खिलाड़ी दायरे से बाहर। ये अंतिम गेंद, अच्छी गेंद, बढ़िया गेंद, बढ़िया गेंद, लेकिन ऑप्शन से बाहर जा रही थी। इसे कहते सूझबूझ के डाली हुई गेंद, आक्रामकता को भांपते हुए परखते हुए इस गेंद डाली थी, हल्की से ऑप्शन से बाहर थी, लेकिन खेल नहीं पाए। डॉट बॉल खाली गेंद। तो पहले ओवर की पूर्तता, पहले ओवर की समाप्ति के बाद रन संख्या है 14 पर। कॉलेज बॉयज के कप्तान प्लीज आइए, टॉस के लिए आइए भाई, कितनी बार बुलाओ, आइए। आयोजकों से निवेदन है, बार बार निवेदन किया जा रहा है टॉस लेने के लिए, क्योंकि वक्त की कमी है। आज थोड़ा लेट हमारा चालू हुआ है, इस कारणवश हमें थोड़ी जल्दबाजी करनी होगी, तो प्लीज कॉलेज बॉयज के कप्तान तुरंत आइए। थैंक यू वेरी मच। 12 गेंदे और 36 का टारगेट बचता हुआ, 12-36 का यह अनोखा, थोड़ा आक्रामकता से भरा हुआ, थोड़ी कहीं ना कहीं ज्यादा प्रयास करना होगा। सक्षम है, बिल्कुल सक्षम है, दोनों घातक बल्लेबाज है, सक्षम है। चलिए क्या होता है अगले दूसरे ओवर पर, संभावित 6 गेंदों पर क्या कुछ होता है, क्षण क्षण पल पल घटित घटनाओं का विस्तृत वर्णन करने के लिए मेरे मराठी के सहयोगी समालोचक श्रीमान रवि पाटिल जी से निवेदन करना चाहूंगा। आइए अगले ओवर का विश्लेषण करने के लिए। आभार रविराज। संचित येतोय, संचित वैयक्तिक पहिल्या संघाचं दुसरं षट घेऊन येतो संचित। डावखुरा हा गोलंदाज, अतिशय चाणक्य चतुर चलाक असा गोलंदाज। बघूया घातक फलंदाज निखिलला काय टाकतोय। ओ दिशा दिली, दिशा दिली, लेक्षम सोडून जाणारा चेंडू होता, त्याला फक्त दिशा दिली, चेंडूचा गतीचा फायदा आणि चेंडू गेला सलसल करत सीमा रेषा बाहेर, चौकार।
एकंदरीत काय तर पहिल्याच चेंडूवर हा चौकार वसूल केलाय तो निखिल. बघूया दुसरा चेंडू. आता मात्र दिशा बदलतोय दशा बदलेल का बघायचंय. संचित राऊंड द विकेट गोलंदाजी करेल कारण हा लेफ्ट हँडर गोलंदाज आहे. दुसरा चेंडू. हो नाही, दिशा बदलली पण दशा मात्र बदलली नाहीये. आणखीन वळत चांगला षटकाराचा इशारा होतोय पंचांकडून. धाव संख्येला 6 ने उभारी मिळते. दहा चेंडू आणि 26 धावांचं समीकरण बघा. ही फटकेबाजी झाली. मी आधीच म्हटलं होतं प्रणित, रोहित आणि निखिल. रोहित मात्र दुर्दैवीत्य गेलाय पण मात्र प्रणित आणि निखिल जोपर्यंत आहे तोपर्यंत आशा पल्लवीत राहतील साई मल्हारच्या. त्यामुळे संचितला काय करायचंय तर संचितला या दोघांना जखडून ठेवायचंय, बांधून ठेवायचंय. दोघे आक्रमक फलंदाज आहे. तुझ्यामध्ये क्षमता नक्कीच संचित आहे. तू शेर तर मी 1.25 शेर असं तुला व्हावं लागेल. तू डाळ तर मी 5 असं व्हावं लागेल संचितला. बघायचं संचित चौकारा षटकारानंतर तिचा चेंडू कसा टाकतोय. हा चेंडू मस्त कमबॅक. चेंडू मात्र गती आहे. चेंडूला गती आहे. दिशा दिली. चेंडू क्षेत्ररक्षक पलट समोर येतोय पण फेकतोय. तदरम्यान दोनचा दुक्का अगदी आरामात सहज होताना दिसतोय. 2 धावा झाल्या तर हरकत नाही. चौकार षटकार होता कामा नये. ही कदाचित रणनीती असावी. अजूनही 24 धावांचा शिल्लक कोटा येणाऱ्या 9 चेंडू आणि 24 धावांचं समीकरण आहे. बघा आक्रमकता स्वीकारावी लागेल. धावसंख्या 26 वर 50 धावांचा पिच्छा करायचा आहे. हा निघतोय संचित. चौथा चेंडू. बुंद्यामधला चेंडू चपल चलाक निखिलने हलका हाताने ढकलून दिलाय पण पण्या इथं तेज येतोय. तेज तर्रार येतोय. अडवतोय. चेंडू पकडतोय. हिंमत असेल तर घेऊन दाखवा असा आविर्भावात तो इशारा करतोय. फलंदाज मात्र थांबतायत. हरकत नाही. एक धाव मिळाली तर हरकत नाही. धावसंख्या 1 ने वाढली, पोहोचली 27 वर. 50 अनुषंगाने अजून 23 धावांची गरज. येणाऱ्या फक्त 8 चेंडूत 23 धावा. जे केलं होतं शुभमनं 12 चेंडू ते 41 ची तुफान फटकेबाजी 5 षटकारांची. तशी फटकेबाजी कदाचित इथे आता मात्र प्रणितला करावी लागेल. संचित येतोय 5वा चेंडू घेऊन. शिल्लक आहेत 8 चेंडू 23. मोठा आहे का खात काय. अरे यार तू का पुढे आला आता. तू डोक्यावर हात मारलायस याच्यावरून कळतंय तुझी घाई झाली. चेंडू गेला पलीकडे. चौकार. शुभम तुला माहितीये तू काय चूक केली. सगळ्या क्रिकेट प्रेमींना माहितीये तू काय तुझ्याकडून काय चूक झालीये. ती केली नाहीये ते झालीये पण हरकत नाही. 7 चेंडू आणि 19 धावांचं समीकरण. 7-19 आहे कोट्यातला आहे. 7-19 शेवटचा चेंडू. वा दिशा बदलली होती. चांगली दिशा गेली होती. बघा चांगला गोलंदाज त्याला म्हणतात जो फलंदाजीच्या अनुरूप गोलंदाजी करतो. इथे मात्र 1च धाव मिळते. षटक संपतंय. 2 षटकांची समाप्ती होते. धाव संख्या 32 वर पोहोचली आहे. म्हणजे 6 चेंडू आणि येणाऱ्या 6 चेंडू धावा काढायच्यात 18. 6-18. प्रसाद. थँक्यू विनयजी बेटा आपणच विनंती की आपण नाणेफिकेचा कौल द्यायचा आहे. तर दोन्ही संघाच्या संघनायकांना नाणेफिकेचा कौल दिला जाईल. म्हणजेच अनुप कुणाल स्मृती संघनायक आणि कॉलेज बॉईज संघनायक या 2 संघनायकांना विनयजी बेटा आपणच विनंती करतो की आपण नाणेफिकेचा कौल दोन्ही संघांना द्यायचा आहे. ज्येष्ठ क्रिकेट प्रेमी क्रिकेट खेळाडू आणि ज्यांना पंच म्हणून आदरानं पाहिलं जातं ते ज्यांना प्रेमाने मी डेव्हिड जी शेफर्ड असं म्हणायचो त्यांच्या शुभस्ते नाणेफिकेचा कौल दिला जातोय. बघूया नाणं उडालेलं आहे आणि कोण जिंकतंय महत्वाचा हा कौल. कॉलेज बॉईज संघ नाणेफिकेचा कौल जिंकला. अभिनंदन कॉलेज बॉईज संघ. आपण नाणेफिकेचा कौल जिंकलाय. अभिनंदन. लगेच निर्णय घ्या आणि आमच्यापर्यंत पोहोचवा. पण समीकरण आहे 6 चेंडू 18 धावांचं. काय होईल काय बिघडेल काय घडेल बघूया.
पण्या आलाय, पण्या शेवटचा घातक गोलंदाज, घातक फलंदाज. हे कॉम्बिनेशन बघायला आता मजा येईल, कारण पण्यामध्ये जी व्हेरिएशन आहे, जी विविधता आहे, त्यामुळे तितकीच विविधता, तितक्याच फटक्यांची शहनशाही आदत ज्याला म्हणू आपण, एकदम जबरदस्त स्विंग बॅटचा असतो तो घातक फलंदाज प्रणिती आहे. आणि 18 धावा म्हणजे 3 षटकार. पहिला चेंडू, पहिलाच फुलटॉच, पहिलाच वन बाउन्स हातात गेला. एकच धाव मिळेल. चांगला गोलंदाज, चांगला फटका आणि चांगलं क्षेत्ररक्षण, तिन्हींचं कॉम्बिनेशन सुंदर. 5-17, 5 चेंडू आणि 17 धावांचं समीकरण शिल्लक आहे. विजयासाठी दोन्ही मातब्बर संघ, दोन्हीही तुल्यबळ संघ आणि दोन्हीही मजबूत संघ, दोन्हीही फायनल मध्ये विजेते संघ, असे दोन्ही संघ पहिल्याच लढतीमध्ये. एकूण मित्रमंडळाच्या या अनुप कुणाल स्मृती चषकाच्या माध्यमातून ही पहिलीच रंगतदार 50 धावांची ही लढत खेळवली जाते. 5 चेंडू 17चं समीकरण. आता निखिल आहे, डाव्या उजव्याचं कॉम्बिनेशन तापदायक. दुसरा चेंडू, सुंदर फटका. आत आहे की बाहेर आहे, आत आहे की बाहेर आहे, आत बाहेर, बाहेर आत, बाहेर. षटकार. चार चेंडू आणि 11 समीकरण. 4 चेंडू 11 धावा, 4 चेंडू 11 धावा. 2 चेंडू कसेही काढावे लागतील तरच चुरस येईल. विकेटचे काढले तर अतिउत्तम, कारण हे खंदे 3 फलंदाज ज्यांची नावाची उद्घोषणा मी आधीच केली होती, प्रणित, रोहित आणि निखिल. रोहित तर गेलाय, पण अजूनही प्रणित आणि निखिल हे 2 खंदे जबरदस्त घातक फलंदाज आहेत. 4 चेंडू आणि 11 समीकरण. पण मी म्हणेन प्रणया जबरदस्त गोलंदाज आहे, अचूक टप्पा भेदक मारा शस्त्र, ते शस्त्र त्याला काढावं लागेल. तिसरा चेंडू, जबरदस्त चेंडू, सरळ प्लम झालाय, सरळ ज्येष्ठांवरचा चेंडू आणला गेलाय. पदाला आली तेव्हा नव्हतं आणि त्यामुळे पायचित्त बाद होतोय तो. निखिल कंदा फलंदाज बाद, आघात पडतोय. आता मात्र समीकरण 3 चेंडू 11 धावांचं येतोय अगदी सुमधुर संगीतानंतर प्रसाद. थँक्यू प्रसाद. डीजे मास्टर प्रसादचे सुमधूर संगीत. आणि त्याच समोर तिथे मैदानात उतरलाय गोलू मोलू, द वन ऑफ द बेस्ट पेंटर बाबू ज्याला म्हणून प्रेमाने म्हणतो, तो नवीन फलंदाज आलाय मनीष द पेंटर बाबू. पण इथे मात्र बघा समीकरण 3 चेंडू 11 धावांचं. 3-11. हा चेंडू अत्यंत महत्वाचा असेल. ज्यांना क्रिकेटचं नॉलेज आहे, ज्ञान आहे, ते मात्र नक्कीच याच्यावर कॅल्क्युलेशन करत बसले असतील. 3 चेंडू आहेत, 11 धावा आहेत. हा चेंडू किती महत्वाचा आहे बघा. बघा म्हटलं होतं एक 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 झाली हरकत नाही, एक झाली हरकत नाही. आता 2 चेंडू 10 धावांचं समीकरण म्हणजे काय? 1 चौकार 1 षटकार, 2 षटकार चालतील, 1 चौकार 1 षटकार चालेल, पण या अपेक्षा कमी करता येणार नाही. म्हणजे काय करायचंय तर चौकार षटकाराची भाषा करायची आहे. 2 चेंडू आहेत, 10 धावा काढायच्या आहेत. क्षमता प्रचंड आहे प्रणित मध्ये. ती क्षमता जरा जरी उसावली, जरा जरी बाहेर आली तरी काम 25. 2 चेंडू 10 धावांचं, 2 चेंडू 10 धावांचे टार्गेट बघायचंय. 2 सर्वोत्कृष्ट, 1 सर्वोत्कृष्ट फलंदाज, 1 सर्वोत्कृष्ट गोलंदाज. हात होतोय. पहिला चेंडू यशस्वी फटकावलाय. आत आहे की बाहेर आहे? आत आहे, आत आहे, आत आहे, आत आहे. इथे मात्र इरादे स्पष्ट झालेले आहेत, चित्र स्पष्ट झालंय. इथे मात्र प्रणित बाद झालाय. आता समीकरण 1 चेंडू आणि 10 धावांचं. म्हणजेच म्हटलं होतं की हा चेंडू अत्यंत महत्वाचा होता. एकंदरीत काय क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये या गोष्टी होतात. 2 बाद
नंतर आता 3 बाद, धावसंख्या 40 वर. शिल्लक आहे 1 चेंडू आणि 10 धावांसाठी. प्रसाद. थँक्यू प्रसाद, थँक्यू डीजे मास्टर. 1 चेंडू आणि 10 धावांचा दस्स मारण्यासाठी कोण आलाय बघा मैदानावर. 1 मॅन आर्मी ज्याला म्हणतो मी, संदीप पाटील. केवळ औपचारिकता आहे, पण क्रिकेटमध्ये काही येऊ शकतं. जोपर्यंत शेवटचा चेंडू, शेवटची धाव होत नाही तोपर्यंत विजेता घोषित केला जात नाही. पण इथे तरी 99.99% विजेता ठरलाय, तो म्हणजे खूप खूप धन्यवाद साई मल्हार. आपण या स्पर्धेत आपला योग्य आणि चांगला सहभाग दाखवल्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. त्याच समवेत आदरणीय पाहुण्यांचेही मनपूर्वक धन्यवाद, आपण मूल्य वेळ दिल्याबद्दल. तर बघूया नाणेफेकीचा कौल कॉलेज बॉयज संघाने जिंकलाय, काय निर्णय होतोय तो. तर पहिला विजय मिळवतोय तो जयसंतोषी माता संघाला. आणि मी मगाशी म्हटलं पण दोन्ही तुल्यबळ संघ होते, दोन्ही मजबूत संघ होते, त्यामुळे चुरशीची लढत झाली होती. पण एक फटका फक्त कुठेतरी